ओ पप्पा उठा उठा. ओ पप्पा उठा उठा. अरे काय झालं? तू आहे ना काय गलीत रामायण केलं काय? नाही हो पप्पा, त्याच्यावर पण वाईट झालं. अरे कम्प्युटर सारखं सस्पेंड काऊन झालं? लवकर सांग ना काय झालं ते. नाही हो पप्पा, आज आपली अजून एक कोंबडी गायब झाली. अरे कुठे गेली असेल? गावात जाऊन बघ एकदा. नाही हो पप्पा, मी आपली कोंबडी सगळीकडे पाहिली पण ती गायब झाली. पप्पा कोंबडी गेली तर जाऊ द्या, पण मला खुरड्या 2 अंडे भेटले. अंडे सापडले तर एवढं काऊन कुसवायला मग? अरे पप्पा, मी तर याच्यासाठी खुश व्हायलो, त्या 2 अंड्यातून आपल्याला 2 कोंबड्या निघताल. कोंबडीच्या जागेवर अंडे? याचा अर्थ आहे की छोटू डकेत आपल्या कोंबड्या चोरी करते. छोटू डकेत! काय रे बेवडा वकील, एवढं तोंड फुगून काऊन बसला बे? ऐक छोटू डेकेत, आजपासून मी शपथ खाल्ली की मी छोटं काम कोणतंच करणार नाही. अबे वकील बेवड्या, मोठं काम काय तुला जमणार नाही आणि छोटं काम तू काय करणार नाही, मग अशा गोष्टी काऊन करायला? काय ना छोटू डेकेत, आज आम्ही गावात कोंबडी धरायला गेलतो आणि कोंबडी धरायच्या नाद्यात गटाऱ्यात पडलं. अरे मग बेवड्या, नाली गटर पाहून उडी मारत जाय ना. ते सगळं सोडा, आज किती कोंबड्या चोरी केल्या रे? बे छोटू डेकेत, सरपंचची कोंबडी पकडून 3 कोंबड्या चोरी केल्या आम्ही. अरे छोटू डेकेत, तुम्हाला एक गोष्ट सांग, आम्ही कोंबडी चोरल्यावर तू खोरुड्यामध्ये 2 अंडे का ठेवायला लावतो? बे छोटू डकेतचे दिलेले अंडे काय साधारण अंडे नसतात. त्या अंड्यातून लोक कोंबड्या काढतात आणि ते कोंबड्या आपण चोरी करणार. वा वा छोटू डेकेत, काय दिमाग आहे तुझा. आता चला गावात जाऊ आणि अंडे देऊ आणि बघू कोणाच्या कोंबड्या मोठ्या झाल्यात आणि कोणती कोंबडी आपल्याला चोरी करायची. चला 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 चला. काय रे छोटू डकेत, आला का तू माझ्या कोंबड्याचा मोठा तमाशा बघायला? अरे चंपू काका, आम्ही तर तुमच्या दुकानात सामील व्हायला आलो आणि तुम्ही आमच्यावरच आरोप लावायले. अरे चंपू काका, आम्हाला तर बरोबर कोंबडी पण धरता येत नाही. आमचा बेवडा वकील कोंबडी धरायच्या नादात गटाऱ्यात पडलं. अख्ख्या गावाला सांगून ते आम्ही कोंबड्या चोरी करताना गटारात पडलो म्हणून अख्ख्या गावात बदनामी करून टाकली सगळी मैयानी. छोटू डकेत, या काळ्याला काय सांग, अख्ख्या गावात मी बदनामी केली. जर आता यानं बदनामी केली तर बा एवढं वाईट कोण नाही. बसाना बे, इथं भांडणं सुरू केले का? इथं आपण चंपू काकाच्या दुकानात सामील व्हायला आलो का भांडणं करायला आलो? हे दे अंडे, हे घ्या चंपू काका 2 अंडे, याच्यातून दुसऱ्या कोंबड्या काढून घ्या. चला रे. छोटू डकेत आहे ना, लय हरामी माणूस आहे. माझ्या कोंबडीचे अंडे मलाच द्याले. थांब थांब छोटू डकेत, तुझा कार्यक्रम मीच करणार. टेन्शन घेऊ नका पप्पा, मी आहे तुमच्या सोबत. वा बेटा, माझी आखरी उमेद तूच आहेस. तुला मी छोटू डकेच्या गँग मध्ये जासूस म्हणून पाठवतो. पण पप्पा, मला त्यांच्या गँग मध्ये जाऊन काय करावं लागेल? बेटा, आपल्या गावातील जेवढ्या कोंबड्या गायब झाल्या ना, तेवढ्या कोंबड्याला तू न्याय मिळून देणार. छोटू डकेच्या गँग मध्ये जाऊन त्याचे जेवढे काळे धंदे आहेत ना, सगळ्याचे जाऊन पडदा साफ कर. ठीक आहे पप्पा, आता बघा तुमचा मुलगा काय करतो. छोटू डकेतनं दिलेली मौत लय कसाईनुमा असती. ही गोष्ट तुम्हाला पण माहित आहे, तरी पण तुम्ही एक पण चांगले काम करणं चालले. एकदम गावरान कोंबडी होती आणि ती पण तुम्ही हातातून गमावली. दादा, याच्यामध्ये माझी काहीच गलती नाही. आम्ही तर ती कोंबडी थैलीत पण टाकली होती, पण त्या वकील बेवड्याने फाटकी थैली आणली होती. आणि तुम्ही मारताना म्हणून ते आलंच नाही. तुम्ही दोघं तुमचे बहाणे तुमच्या जवळ ठेवा. कोणत्या हालमध्ये मला ती कोंबडी पाहिजे पाहिजे म्हणजे पाहिजे. छोटू डकेत, तुला कोंबडी पाहिजे होती ना? हे बघ, बॅग मध्ये कोंबडी आणली मी. अबे ये छोटू डकेत तुझ्यावर खूप खुश झालाय. बोल तुला काय पाहिजे? मला काहीच नको, फक्त तुमच्या गँग मध्ये सामील करा. बस एवढीशी गोष्ट. आजपासून तू समजून जाय की तू आमच्या गँग मध्ये सामील झाला. अबे एवढ्या काऊन खुश व्हायला बे? ट्रॉफी रुपये जितली का तो? ओ पोलीसवाले साहेब, ओ पोलीसवाले साहेब. काय रे? काय हो सर, आज वर्दी नाही घातली तुम्ही? अबे आज सुट्टीवर होतो म्हणून नाही घातली. काम बोल काय?
सर काम काहीच नाही हो, माझी कोंबडी चोरी झाली. तुला कोणावर शक आहे का? शक नाही सर, पूर्ण विश्वास आहे मला. माझी कोंबडी छोटू डकेतनीच चोरली. छोटू डकेत कोण आहे हे छोटू डकेत? सर तुम्हाला माहित नाही, हा छोटू डकेत लई मोठं कोंबडी चोर आहे. छोटू डकेत तुझी वाटत आता मीच लावणार. चल रे, चला साहेब. चल दाखवतो मग हिसका. कोणाला बोलायला रे? काय नाही दादा, माझ्या गर्लफ्रेंडला बोलू लागलो. पोलीस? म्हणजे तू आता पोलीसला बोलवणार आहेस? तुला काय वाटते छोटू डकेतच्या इलाक्यात पोलीस येतील? येतील नाही, आलो. हा?